नमस्कार शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीसाठी 42 कॉलमने खात्यांची चाळणी 20 जूनपर्यंत आता मुदत वाढलेली आहे। ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांची 42 कॉलमच्या प्रश्नांतून चाळणी केली जाणार आहे। ही माहिती भरण्यासाठी कर्मचाऱ्यांना 20 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। या अनुषंगाने नागपुरात शनिवारी बैठक घेण्यात आली। या बैठकीत सहकार बँक आणि अंकेक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले होते। या सर्व परीक्षणानंतरच पात्र खात्यात कर्जमाफीचे पैसे वळते होणार आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेत 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत थकीत राहिलेल्या शेतकऱ्यांची माहिती देण्यासाठी 42 प्रश्नांचा कॉलम तयार करण्यात आला आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, त्यांचे आधार कार्ड, फार्मर आय डी क्रमांक, शेतकऱ्यांनी कधी कर्ज घेतले ते, या कर्जाची थकबाकी व्याजासह किती झाली आहे, हे खाते कधी NPMमध्ये गेले, याच विविध प्रश्नांची उत्तरे बँक कर्मचाऱ्यांना भरावे लागणार आहे। या माध्यमातून शेतकऱ्यांच्या यादीचे परीक्षण केले जाणार आहे। त्यासाठी सहकार विभागाच्या पोर्टलवर संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे। ही प्रक्रिया बुधवारी 10 जूनपासून सुरू केली जाणार आहे। 20 जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। यामुळे कर्जदार शेतकऱ्यांचा चहूबाजूने माहितीचा डाटा बँक स्तरावर तयार केला जाणार आहे। कर्जमाफीची पहिली यादी 6 जुलैला प्रसिद्ध होणार आहे। मित्रांनो, नागपूर येथे 4 तास चालले होते प्रशिक्षण। आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापूर्वी नागपुरात सहकार विभागाने कार्यशाळेचे आयोजन केले होते। ही कार्यशाळेला सहकार बँक अंकेक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। सहकार आयुक्तालयाने ही कार्यशाळा घेतली। यावेळी वरिष्ठ स्तरांवरील सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याशी संबंधित 42 प्रश्नांची उत्तरे भरावी लागणार आहेत। ही प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करायची, कुठल्या बाबी नोंदवायच्या आहे, यावर प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले आहे। कर्जमाफी योजनेत 2 लाखांपर्यंत कर्जमाफी असणार आहे। मात्र 2 लाखांपेक्षा अधिक पैसे असतील तर वरची रक्कम भरल्यानंतरच असे शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरणार आहेत। वरची रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत ही अंतिम मुदत असणार आहे।